आणि आता एक महत्त्वाची बातमी. महायुतीचं मंत्रिमंडळ आजच ठरण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी आज रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री बैठक होते. 23-12-9 या फॉर्म्युलावर चर्चा होणार आहे. भाजपचे 23, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 9 मंत्री मंत्रिमंडळात असतील. त्यासोबतच विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या नावावर सुद्धा आजच चर्चा होऊन शिक्कामोर्तब होईल. हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यावर मुख्यमंत्री ठाम आहेत, आग्रही आहेत. त्यामुळे आज रात्रीच मंत्र्यांची संख्या एवढंच नाही तर खाते वाटप सुद्धा अंतिम होईल अशी शक्यता आहे. महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर विजयी झालेले सगळे आमदार शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं एकत्र आले आणि या निमित्तानं या आमदारांमधला याराना, दोस्ती सगळं दिसून आलं. अनेकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, काहींनी आलिंगन दिलं आणि या विशेष अधिवेशनाच्या निमित्तानं एक वेगळाच माहोल विधिमंडळाच्या परिसरात पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेले नवनिर्वाचित आमदार आज शपथविधीसाठी विजय मुद्रेनं विधान भवनात दाखल झाले. या निवडणुकीत महायुतीनं दिमाखदार विजय मिळवला. या विजयाचा आनंद महायुतीच्या आमदारांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान भवनात आगमन होताच अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे अनेक आमदार भगवे फेटे घालून विधान भवनात दाखल झाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार गुलाबी रंगाचं जॅकेट घालून शपथविधीसाठी आले. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी गुलाबी रंगाचे फेटे परिधान केले. पहिल्यांदाच आमदार म्हणून विजयी झालेले रोहित पाटील, त्रिज्या अशोक चव्हाण या आमदारांसह इतर विजयी आमदारांच्या चेहऱ्यावर विजयी आनंद ओसंडून वाहत होता. ते आठवल्यानंतर डोळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती. कारण बऱ्याच वेळेस या इथं कोपऱ्याला उभं राहून आम्ही 5-6 तास थांबलोय. 5साठी 5चं लिमिटेशन असायचं. कार्यकर्ते प्रत्येक भागातून यायचे, त्यामुळं बऱ्याच वेळेस इथं वेटिंगला थांबलोय. तो बी एक अनुभव असतो, तो बी अनुभव घेतला. हा एक अनुभव घेतोय आज. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि ठाकरेंच्या पक्षाचे आमदार भास्कर जाधव एकत्र विधान भवनात आले. तर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि उदय सामंत यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भेट झाली. यावेळी दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. तर तिथं उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी विश्वजित कदमांना शुभेच्छा दिल्या. पाय घसरून पडल्यानं जखमी झालेले भाजपचे आमदार पराग शहा व्हीलचेअरवरून विधान भवनात आले. भारतीय जनता पक्षाचे आमदार चैनसुख संचेती पहिल्या क्रमांकावर शपथ घेणारे आमदार ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सुरू असताना सभागृहात आमदारांनी जय श्रीराम तसंच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथ घेत असताना आमदारांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. तर उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेत असताना एकच वादा अजितदादांच्या घोषणा देण्यात आल्या. तर गिरीश महाजन यांनी संस्कृतमध्ये शपथ घेत सगळ्यांचं लक्ष वेधलं. अहम गिरीश गीता दत्तात्रय महाजन विधानसभाया सरस्वत्वेन निर्वाचिता ईश्वरस्य नामशपे यदं विधिना स्थापितं भारतस्य संविधान प्रति सत्यां श्रद्धां निष्ठां धारयिष्ये. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, सना मलिक यांनी
अल्ला साक्ष असा उल्लेख करत आपल्या पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील आमदारांनी शपथ घेतली नाही. आजच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आमदारांचा शपथविधी पार पडला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.